हॅलो मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही जात आहोत जंगल सफारीला. तर बघू शकता आम्ही चौघजण तिकडे दोघांचं फोटोशूट चालू आहे. बघू शकता कसे फोटोशूट करत आहे. त्यांची अशीच कधी पण नौटंकी चालूच असते. तर चला मित्रांनो, ही एवढीशी धस चढून दमायला लागलेला आहे. खरंच दम लागला आहे, डेंजर. तर चला जाऊया वरती. खूप जंगल, माल जंगल आहे. माल जंगल आहे ना. माल आहे. तर तिथे जाऊया, तुम्हाला दाखवतो व्ह्यू आज जंगलाचा. आणि आपण सरसगडावर तर नाही जात आहोत, पण सरसगडाच्या साईडलाच जात आहोत. तर तुम्हाला दाखवेन जवळ ना झूम करून. तर चला जाऊया मित्रांनो. तुम्हाला जंगली आवल तुम्हाला दाखवतो. कुठे आहेत? पिकले नाही ना. तर मित्रांनो, हे बघू शकता, पण पिकले नाही. आता जवळजवळ पाऊस पडता पडता पिकाला सुरुवात आहे. बघू शकता पूर्ण जंगलातनं जाते दीपक, म्हणजे झाडा झुडपातनं जाते. बघा त्याची एंट्री कशी आहे. मित्रांनो, मीच नाही दमलो. हे बघा, हे पण दमलेले आहेत दोघंजण. मित्रांनो, ते लाजत आहेत, कारण काय जास्त ब्लॉगमध्ये येत नाही ना ते, म्हणून ते लाजत आहेत. काय झालं दीपक? काटा लागला त्याला. काटा बघ रक्त किती. अरे मित्रांनो, हा काटा लागला दीपकच्या करवंदीचा. मित्रांनो, इथं शेवला भेटलेला आहे, कारण काय कोकणाकडे शेवलाची भाजी खूप असते. बघू शकता शेवला. तर मित्रांनो, भाजीचा पण सीझन संपत आला आहे. बघू शकता कसा हा जरा खराब होत आला आहे. बघू शकता मित्रांनो, आता ब्लॉक करता करताच आता पडलेलो आहे. बघू शकता खूप डेंजर पडलेलो आहे दगडावरच. आणि इकडे दीपकला करवंद सुद्धा भेटलेले आहेत. आपण 2-3 ब्लॉग नाही बनवलं, 2-3 ब्लॉग बनवले. मित्रांनो, पडलो त्याची हात लागते. हे बघू शकता, रक्त पण आलाय बाहेर. खूप डेंजर पडलो, ते पण दगडावर. मित्रांनो, करवंद बघू शकता. हे बघू शकता मित्रांनो, आपल्याला या ब्लॉगमध्ये करवंद सुद्धा पाहायला भेटेल. ती पण जरा सुकलेली आहेत, कारण काय करवंदाचा पण सीझन संपत आलेला आहे. झाले ते. पण बघू शकता इथं आपल्याला लागलेलं आहे. काय ते हे सुकलेत का? काय उन्हाने सुकलेत ना? तर मित्रांनो, हे उन्हाने सुकलेले आहेत. मला वाटतं आता करवंदांचा सीझन संपत आला आहे, म्हणून असे झालेले आहेत. तर पण खायला खूप छान लागत आहेत. घेऊया आपण. तर मित्रांनो, आता आपण माल जंगल आहे त्या मालावर आपण पोहोचलेलो आहोत. बघू शकता ते बघा, तिकडे फोटोशूटचा त्यांच्यावर भूत सवार झालेला आहे. त्यांचा फोटोशूट होतोय तिकडे, आणि आम्ही इकडे दोघंजण जात आहोत. हे फळं बघू शकता मित्रांनो, हे आहेत सांबर येल असतो, म्हणजे आमच्या इकडे सांबर येल बोलतात. त्या वेलाची फळं आहेत, खायची नसतात ही, म्हणजे खात नाही. जंगलीच फळ आहे. काय रे, फोटोशूट झाला काय तुमचा? झाला ना. तर मित्रांनो, तुम्हाला गाव दाखवतो आम्ही. मित्रांनो, ते जाम लाजतात, लगेच हसतायत. त्यांच्यावर कॅमेरा दाबला का लगेच हसतायत. तुम्हाला आमचा गाव दाखवतो. बघू शकता इथनं. हा दीपक आहे आणि हा आहे आमचा गाव. बघू शकता झाडात ना. तर आता आम्ही इथे वरती आहोत. हवा तर खूप छान लागतंय. हा बघा मित्रांनो, मालावर कोणीतरी SP टाकलेला आहे, म्हणजे दगड्यांमध्ये बनवलेला आहे. काय झालं दीपा? काटा गेला त्याच्या पायात. काटा नाही गेला चपलातला. रडतेच का हसते? काटा गेला तो रक्त निघतं पायातून डायरेक्ट. 2-3 दिवस तरी नको कामाला जायला.
मित्रांनो हे बघा खरा रानमेवा भेटलेलाच आहे. हे बघा किती करवंद आहे, म्हणजे ही पूर्ण करवंद भरलेली आहे. मित्रांनो आज डायरेक्ट सरसगडाच्या आपण जवळ आलेलो आहोत. बघू शकता सरसगड आपल्या जवळ आहे. बघूया आता कुठपर्यंत जात आहोत. बघा कसं दिसतंय आपला सरसगड. आज डायरेक्ट सरसगडाच्या जवळ आलेलो आहोत. मित्रांनो आता आम्ही माल रानाला आहोत आणि वारा बघू शकता किती सुटलेला, खूप छान वाटतंय. एकदम नॅचरल हवा आहे मित्रांनो. आणि सरसगड आपला या टेकडीच्या पलीकडे राहिलेला आहे. मस्त वाटतं एकदम. आज एकदम फुल जंगल फिरलोय आम्ही आणि म्हणजे एक प्रकारे ट्रेकिंगला चाललेलो आम्ही. बघू शकता तिकडे एकदम माल तर एकदम खूप छान छान आहे तिकडे. जाऊया पुढे. अजून एक खूप मोठा माल आहे, जंगल माल. एकदम नॅचरल हवा आहे ना, असं वाटते का एकदम इकडे घरच पाहिजे होतं असं वाटतंय. आज मित्रांनो आपण सरसगडाच्या डायरेक्ट पायथ्याशी आलेलो आहोत. पण आपल्याला सरसगडावर नाही जायचं कारण काय संध्याकाळ होईल, म्हणजे रात्र होईल. डायरेक्ट संध्याकाळ झालेलीच आहे, जवळजवळ 5:30 वाजलेले आहेत. तर बघू शकता मी तुम्हाला इथनंच दाखवतो सरसगड. आणि हा सरसगडाच्या साईडचा गड आहे, पण ह्याच्यावर जायला पायवाट नाही. तुम्हाला झूम करून दाखवतो, 3 आहेत. आणि हे आपला सरसगड. आणि मित्रांनो मालरान एक तिकडे राहिला, पण आपल्याला तिकडे नाही जायचं कारण काय खूप टाईम होईल, म्हणून इथनंच आम्ही घरी फिरत आहोत. तर बघू शकता कसं वाटतं वातावरण. आणि मित्रांनो खाली बघू शकता इकडं पाली आहे, पण हा पालीच्या आधीचा गाव आहे. आणि या साईडला राहिली पाली, पण दिसत नाहीत ना, तिथनं दिसली असती पाली. पण आपण आता तिकडे नाही जात आहोत. आता आपल्याला इथनंच घरी फिरायचं आहे आणि आपल्या ब्लॉगला पण आता इथेच थांबवायचं आहे. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या ब्लॉगमध्ये खूप मजा झालेली आहे, म्हणजे मजा झाली. तर चला मित्रांनो कमेंट करून सांगा हा ब्लॉग कसा वाटला, आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, बाय बाय.